बुल्ढाना जिले के मोताला तहसील स्थित टाकली घोड़ेकर गांव के छात्र लंबे समय से एसटी बसों की अनियमितता सेवा से परेशान थे। बसों के गलत समय के कारण छात्रों को रोजाना 2 से 2.5 किलोमीटर पैदल चलना पड़ता था। फिर भी कई बार बस छूट जाती थी। दोपहर की बस पकड़ने के लिए छात्रों को स्कूल की अंतिम 2 कक्षाएं छोड़नी पड़ती थी, जिससे पढ़ाई प्रभावित हो रही थी। प्रशासन से बार बार शिकायत के बावजूद समाधान नहीं होने पर शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के नेतृत्व में छात्रों और अभिभावकों ने मलकापुर बस डिपो में प्रतीकात्मक कक्षा लगाकर विरोध प्रदर्शन किया। अनोखे आंदोलन के बाद परिवहन प्रशासन हरकत में आया। डिपो प्रबंधन ने सुबह और शाम छात्रों की सुविधा के अनुसार बस सेवा का समय बदलने तथा नियमित संचालन का आश्वासन दिया, जिसके बाद आंदोलन समाप्त कर दिया गया। गायत्री गजानन बामंदे माझी कोली पोखरी बस खूप सकाळी 8 वाजता येते। आम्ही आमची शाळा 11:15 भरते। आम्हाला 3 तास शाळेमध्ये थांबावं लागते। आम्हाला 8ची बस 9:30ला गावात यायला पाहिजे आणि संध्याकाळची बस 5ला, कारण की आमचे संध्याकाळी शाळा 4:30 पावणे 5ला सुटते आणि बस 3 वाजायलाच लागते। आमचे 2 पिरियड शाळेतले जातात। आम्हाला त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होते आहे। मोताळा तालुक्यातील टाकळी घोडेकर येथील हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक वर्ग इथं आलेलो आहोत। आम्ही 1 महिन्यापूर्वी एसटी महामंडळाला निवेदन दिलं होतं। टाकळी घोडेकर गावापर्यंत बस येते, 2 किलोमीटर बस आतमध्ये येत नसल्याचे आणि विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर पायी दप्तराचं ओझं घेऊन चालत यावं लागते आणि बसची वेळ सकाळी 7 वाजेची इथून लागण्याची आहे, 8 वाजता टाकळी घोडेकर फाट्यावर पोहोचण्याची आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना 3 तास अगोदर, शाळेच्या 3 तास अगोदर इथं मलकापुरात यावं लागते। 3 तास शाळेत थांबून यांना 11 वाजता यांची शाळा भरते। दुपारची शाळा यांची 5 वाजता सुटते। बस इथं मलकापूर बस स्थानकावर 3 वाजता लागते। त्याच्यामुळे यांच्या शाळेच्या 2 तासिका गमावून यांचं शैक्षणिक नुकसान करून यांना इथं बस स्थानकावर बससाठी यावं लागते। त्याच्यामुळे आता आमची ही मागणी आहे की सकाळची बस फेरी ही 9 वाजेची इथून लागली पाहिजे, म्हणजे जेणेकरून 9:30ला ही टाकळी घोडेकर गावापर्यंत पोहोचेल आणि संध्याकाळची बस जी आहे ती 5 वाजता लागली पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या 2 तासिका शाळेत शैक्षणिक नुकसान होणार नाही। आम्ही 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं, मात्र डेपो मॅनेजर यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज आम्ही आगार व्यवस्थापक यांच्या शाळेतच, यांच्या कार्यालयातच शाळा भरवली आहे आणि आम्ही ही मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे आमच्या शिवसेना उभाटाच्या आंदोलनाच्या धास्तीने त्यांनी आजपासून बस चालू करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे।